नालीचे घाण पाणी रस्त्यावर, मामा चौक जुना मोंढा मार्गावर तलाव, महानगरपालिकेचा निष्काळजीपणा उघड, गोरगरिबावर दंड तर धनदांडग्यांना मोकळी. नाली तुंबली, रस्ता तलाव झाला, महानगरपालिका झोपेत, नागरिक संतापात. घाण पाण्यात शहराची वाटचाल, मामा चौक जुना मोंढा मार्गावर सांडपाण्याचे साम्राज्य, प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड. रस्त्यावर घाण पाण्याचा मारा, महानगरपालिकेच्या दुहेरी धोरणावर नागरिकांचा संताप. आज दिनांक 6 रोजी बुधवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मामा चौक ते जुना मोंढा या अतिवर्दळीच्या मुख्य मार्गावर सध्या नागरिकांचे हाल अक्षरशः असह्य झाले. एका जुन्या इमारतीचा पाडकाम करून सुरू असलेल्या नव्या बांधकामामुळे नाली पूर्णतः तुंबली असून नालीतील घाण पाणी थेट रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. परिणामी संपूर्ण रस्त्यानं तलावाचे रूप धारण केले असून दुर्गंधी, चिखल आणि घाण पाण्यामुळे परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. स्थानिकांच्या मते बांधकामातून निघालेली डब्बर, विटा, माती व इतर मलबा थेट नालीमध्ये टाकण्यात आलाय. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला असून साचलेलं सांडपाणी आता रस्त्यावरून वाहू लागलंय. हा मार्ग नेहमीच वाहनांची वर्दळ असल्यानं दुचाकी व चारचाकी चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे वाहनाचे संतुलन बिघडून अपघाताचा धोका वाढलाय. याहून धक्कादायक बाब म्हणजे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांमुळे उडणारं घाण पाणी थेट नागरिकांच्या अंगावर उडत आहे. शाळकरी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना याचा विशेष त्रास होत असून रोजच्या प्रवासात त्यांना अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागतोय. स्थानिकांनी संताप व्यक्त करत सांगितलंय की रस्त्यावर चालणे म्हणजे शिक्षा भोगण्यासारखं झालंय. दरम्यान महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांनी तीव्र सवाल उपस्थित केलेत. प्रत्येक प्रभागात स्वच्छता निरीक्षक नेमलेले असतानाही अनेक दिवसापासून रस्त्यावर वाहणारे हे घाण पाणी अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जातोय. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी या भागात फिरकतच नाहीत का, अशी देखील शंका व्यक्त होतीये. कायदा फक्त गोरगरिबांसाठीच, नागरिकांचा संताप उसवाळला. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर थेट आरोप करण्यात येतोय. महानगरपालिका गोरगरिबांवर लगेच दंडात्मक कारवाई करते, पण धनदांडग्या बांधकामदारांकडून लक्ष्मी घेऊन त्यांना मोकळीक दिली जातीये का, असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. कायद्याचा वापर फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच होतो का, असा रोषही व्यक्त केला जातोय. सध्या अवकाळी पावसाचे संकेत दिसत असताना आणि लवकरच पावसाळा तोंडावर असतानाही परिस्थिती लवकरच अधिकच बिकट होण्याची भीती व्यक्त केली जाते. नालीतील अडथळे त्वरित हटवले नाहीत तर पावसाळ्यात संपूर्ण परिसर जलमय होऊन नागरिकांचं मोठं नुकसान होऊ शकतो, असा इशारा देण्यात आलाय. तात्काळ कारवाईची मागणी. नागरिकांनी महानगरपालिकेनं तातडीनं हस्तक्षेप करून नालीची साफसफाई करावी, रस्त्यावर साचलेले घाण पाणी हटवावे आणि संबंधित बांधकामदारावर कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. शहराच्या मध्यवर्ती भागातच अशी दुर्दशा असेल तर स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोलच होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.